चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम देवरुंगचे कॅप्टन चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच आपण देखील थोडं लक्ष द्या. कमिटी मेंबर वारंवार सूचना देत आहेत. वेल थोडा कमी खर्च करा. जीवन आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर फ्रंट लाईन षटक. बॉलिंग ट्रॅकवर रामदास. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. मॅचला सुरुवात होत आहे. पहिला बॉल मॅच ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला भिडकावलाय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल षटकार आलाय त्या ठिकाणी जीवनच्या बॅटमधून. या हंगामाची सुरुवात नक्कीच जीवनने मात्र षटकारासोबत केली आहे. षटकातील पुढचा बॉल. वेलकम नीलमदादा नाईक. पुन्हा एकदा प्रहार झालाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि हा बॉल देखील निघून गेलाय सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. दोन बॉल टाकून झाल्यात आणि दोन्ही बॉल सीमारेषे बाहेर जीवनच्या बॅटमधून. पाहूया षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का. नक्कीच समोरच्या दिशेने बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. 6 धावा षटकार. अतिशय दमदार सुरुवात जीवनने आतापर्यंत करून दिली आहे. 3 बॉल टाकून झाल्या. तिन्ही बॉल षटकारासाठी पाठवले गेल्यात. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय.
स्टार 11 लोणार्ड टीमची सुरुवात 3 बॉलमध्ये 3 षटकार. व्हॉट अ स्टार्ट. या बॉलेचा बॉल पुढे ठेवला होता, संपर्क आवत असं नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. चांगली सुरुवात खूप महत्वाची होती आणि ती चांगली सुरुवात झाली आहे लोणार्ड टीमच्या बाजूने. अजून एक सिंगल ऍड होते स्कोर बोर्ड मध्ये. रामदास पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. अतिशय दमदार सुरुवात आपण पाहतोय, कारण पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये 4 मोठे फटके आल्यात, 3 षटकार 1 चौकार आणि त्याच्याच मदतीने धावफलक पुढे सरकलाय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर 24 धावा धावफलकावर आहेत. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा. बालाराम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्या गेल्यात. बालारामला मात्र या ठिकाणावरनं कमबॅक करावं लागेल. मागच्या वर्षी विचार केला तर बालारामने भरपूर इम्प्रेस केलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती मागच्या वर्षी. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता, बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. या षटकाची सुरुवात बॉल पहिला निर्धाव. षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली आपल्याला मॅचच्या सुरुवातीलाच, कारण पहिले 3 बॉल भिटकावून दिले होते जीवनने. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल, मात्र यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे आणि त्या दरम्यान बाईकच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट. सोबतच स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. बालाराम पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर जीवन. या वेळेस देखील मोठ्या फटक्याचा प्रयास जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. 3 चेंडू टाकून झाल्यात आणि 3ही चेंडू जे आहेत ते निर्धाव फेकले होते, परंतु दुसऱ्या बॉलवर बाईकच्या स्वरूपात 1 धाव जरूर आली. या वेळेचा बॉल पॉइंटच्या वळून उडवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा. अजूनही बॉल उचलला गेला नाहीये, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावर.
एक चुकीची दुरुस्ती, धावा ज्या झाल्या त्या 27. या वेळेस ऑन साइडला बॉल निघून जातोय सीमा पार, 6 धावा, षटकार. डबल 3, 33 धावा धावफलकावर. हा चौथा षटकार जीवनच्या वाटमधून. 31 धावांवर खेळतोय, ज्यामध्ये 4 षटकार 1 चौकाराचा समावेश आहे. अतिशय सुरेख फलंदाजी जीवन आपल्या बॅटमधून दाखवत असताना पुढचा बॉल फुलटॉस आहे. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल पहिल्या टप्प्यावर सीमा पार, 4 धावा, चौकार. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. 37 धावा धावफलकावर आहेत. मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय जीवन. वारंवार मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. 4 षटकार 2 चौकार आतापर्यंत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर दिलीप येतोय. पाहूया दिलीप कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून अगदी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या षटकाची सुरुवात, जोरदार अपील, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. मागच्या षटकार जीवनच्या बॅटमधून फक्त 10 बॉल खेळलाय आतापर्यंत आणि धावा वैयक्तिक 41 त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 44. दिलीप पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलं गेलंय, मात्र सुरक्षित आहे त्या ठिकाणी जीवन. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. आपण ग्राउंड नंबर 2चा विचार केला तर काल नामदेव चौधरी यांचा अर्धशतक आपण पाहिलं होतं. आज ग्राउंड नंबर 2वर महेश काबूकर याचा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाला. मात्र ग्राउंड नंबर 1वर पहिलं अर्धशतक जीवनच्या बॅटमधून पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण आतापर्यंत 43 वैयक्तिक धावा ठोकल्यात. या स्पर्धेतील 3रं अर्धशतक पाहायला मिळेल का, पाहूया. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. फोर्टी 48 धावा धावफलकावर झाल्यात. दिलीप पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा, चौकार.
या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 50 कंप्लीट. 52 52 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त एका धावेपासून दूर आहे जीवन. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक नक्कीच कंप्लीट होईल का हे आपल्याला पाहावं लागेल. यस प्लेइंग बॉल आलाय पंच. दिलीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. 52 धावा कुठल्या गेल्यात आतापर्यंत. दिलीप गोलंदाज बोलतोय. षटकातील पुढचा बॉल आणि अशा प्रकारे अर्धशतक कंप्लीट होत आहे. जीवन या फलंदाजाच्या बॅट मधून या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक. 50 कंप्लीट. यस जीवन आपण बॅट उंचवायची आहे. 14 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्या गेल्यात. नॉट आउट आहे आणि यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. वडुनवगर, डुंगे आणि सोनाले टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी असाल तर संपर्क साधा. टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी कोणी असेल तर या ठिकाणी संपर्क साधा. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफलकावर तब्बल 53. ज्या 53 मधून 50 वैयक्तिक जीवनच्या बॅट मधून. चला घाई करा. देवरुंग टीमचे कॅप्टन. टीम सोनालेचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम रवी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. जगदीश बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑफ साइडला कव्हर इसन मधून ट्रॅव्हल होतोय. गॅप शोधली. गॅप मधून बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. जगदीश पुन्हा एकदा. या बलेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा तपासावी लागेल. यस व्हाईट बॉल. अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 58 58 धावा धावफलकावर. चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला अर्धशतक नामदेव चौधरी, दुसरा अर्धशतक महेश काबूकर आणि त्यानंतर तिसरा अर्धशतक जीवनच्या बॅटमधून. आणि आता मात्र मैदान देखील सोडावं लागेल जीवनला. रनआउटची विकेट फलंदाज बाद.
शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. बोला ना. कोणाला बॅट्समन डुंगे सोनाले आले सोनाले. हो मामा सोनाले आले सोनाले. सोनाले आले. चला डुंगे टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा. डुंगे टीमचे कॅप्टन सोनाले टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष पाटील. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. आणि त्या दरम्यान लोणाडे शेवटचा बॉल. यस षटकातील पुढचा बॉल. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धावा धावफलकावर डबल 6. 66 धावा झाल्या आहेत. यस वन शॉटचा इशारा आलाय पंचांचा. अर्थातच 65 धावा 66चं लक्ष असेल. आणि त्या दरम्यान टीम लोणारसाठी खास करून जीवन आणि दिलीप जाधवसाठी शुभेच्छा आल्यात. पवनपुत्र वडपे 40+ संघाचे संघनायक जीवन भोईर यांच्या माध्यमातून धन्यवाद. जीवन भोईर या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला टॉस साठी या. संदेश पाटील भिवंडीकर आपण या ठिकाणी संपर्क साधा. डुंगे टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या. साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या.
चला पंच. स्टार 11 लोणार टीमचे कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. तर देवरुंग टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण मॅचला सुरुवात करूया. वेलकम विकासजी नाईक, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुनील दिवेकर. दो दोस्त लोग तेरे को ढूंढ रहे, बोले इतना पतला आदमी गया किधर? छपरी नहीं, चिपली. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. आपण सहासष्ट धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. तिसरा दिवस मॅच पाहता आपण लोणार वर्सेस जय हिंद देवरुंग. चला सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी आणि स्ट्राईक वर फलंदाज आपण पाहतो. मजबूत काटिके बल्लेबाज आहे आणि गोलंदाज जीवन पूर्ण तयारी करत आहे. हॅलो चेक. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान शुभागमन होत आहे. वीर तानाजी दापोडे क्रिकेट संघाचे धडाडीचे फलंदाज राजू पाटील यांचं. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मनोजजी पाटील त्यांच्या समवेत आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय जीवन याची, ज्या जीवनने 56 धावांची खेळी केली होती याच सामन्यामध्ये आणि अर्धशतक झळकावलं होतं. तोच गोलंदाज, तोच फलंदाज गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. आणि यावेळेस मात्र पंचांनी आपलं बोट आकाशात उंचावलंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन.
सन्माननीय संतोषजी पाटील अग्रिकोळी ढाब्याचे प्रोप्रायटर आपण पाहतोय तोच ढाबा सोनाळे मैदानाच्या बाजूला ते आहे. निश्चितप्रमाणे बरेचसे क्रिकेटपटू असतील आणि त्याचप्रमाणे जे चाहते आहेत भोजनाचा आनंद घेत असतात. संतोषजी पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वळूया सामन्याकडे. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. अजूनही अकाउंट ओपन झालं नाही आहे. फलंदाज शरद आणि हरेश बाद झाल्यानंतर जय हिंद देवरुंग संघाचा संघर्ष सुरू आहे. यावेळेस मात्र चेंडू खेळायचा होता. आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पण निघून चाललाय डाऊन द ग्राउंड. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि दर्जेदार पद्धतीने जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे एकच धाव जोडली जाईल. दरम्यान रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे हाय वेस्ट करता की चेंडू अतिरिक्त उंचीवरती हाताळला गेलाय की काय याची तपासणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय हा थोड्याच वेळात आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू डीप होताना आपल्याला पाहायला मिळाला. जर सरळ रेषेत चेंडू असता तर निश्चितप्रमाणे नो चेंडू घोषित केला गेला असता. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एक धाव. अखेर ती एक धाव जोडली जाते. आपण पाहतोय जय हिंद देवरुंग संघाच्या खात्यावरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. दिशाहीन चेंडू. गोलंदाज जीवनाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 2 धावा. 2 रन्स ऑन द बोर्ड. 66 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जय हिंद देवरुंग संघाला. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र हवाई हल्ले हवाई सफर इथून मात्र करावी लागणार आहे. पण त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा अपेक्षितरित्या दिसत नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. जीवन याने निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर गती परिवर्तन विविधतेने चेंडूची हाताळणी केली गेली होती आणि दर्श पद्धतीने इथून मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र प्रहार दर चांगला झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी चेंडू निघून जाईल सीमा पार. देखना चौकार. 4 धावा. एक षटकाची अखेर झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एक षटकाच्या अखेरीनंतर धावसंख्या आहे फलकावरती 6 धावा. लॉट कमिटी सदस्य सन्माननीय संतोषजी तरे यांना आम्ही विनंती करतोय आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती देण्यात आलेली आहे हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दुपारच्या सत्रातील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक 2:27 झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज मनोज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फलंदाज सामोरा जातोय दिलीप. एका धावेवरती खेळताना त्याला आपण पाहू शकता. आणि एक विशेष गोष्ट जर आपण पाहिली तर
66 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि चेंडूला सीमारेषा पार धाडणं खूप अनिवार्य राहिलं, गरजेचं राहिलं जय हिंद देवरुंग संघाकरता. ही आव्हानात्मक स्थिती आहे आणि ती स्थिती जर आपण पाहिली तर निश्चितप्रमाणे 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 60 धावांची आवश्यकता. टप्प्याचा मारा प्रहार तर झाला, क्षेत्ररक्षक आहे, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई आणि निश्चितप्रमाणे खेळाडू सुरक्षितरित्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय आणि धावा जोडल्या जातील तर एकूण एकंदर दोन धावांच्या मदतीने 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. निश्चितप्रमाणे आता मात्र हात खुले करावे लागणार आहेत फलंदाज बाळाराम आणि दिलीप या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर स्वरूपाची एक धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक 9 अंकावरती जाऊन पोहोचताना धावफलक आपण पाहतोय. आणि निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर या मॅचवरची पकड जर मजबूत करायची असेल तर कमी धावांचं षटक मनोज यांना हाताळावं लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चूक घडताना आपण पाहतोय, आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप, इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 10 या अंकावरती. आतापर्यंत जर आपण विचार केला तर निश्चितप्रमाणे जी अपेक्षित फलंदाजी, बहरात येणारी फलंदाजी अपेक्षित आहे ती मात्र अजूनही पाहायला मिळत नाही आहे. पण एक प्रयत्न मात्र सुरू आहेत, मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांकरता जाण्याचा मानस जो आहे तिथे थोडेसे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच चुकी, इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय फलकावरती 11 या अंकावरती, 11 रन्स ऑन द बोर्ड. आणि इथून मात्र वाईडची हॅट एकोणावीस धावा फलकावरती आपण पाहतोय आणि षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तब्बल 8व्या चेंडूपर्यंत षटक लांबवलं गेलंय. अंतिम एक चेंडू हाताळायचा आहे. बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि सामन्यावरची पकड मात्र हळूहळू निश्चितप्रमाणे मजबूत केले, पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू खाली गोलंदाजाला आपण पाहतोय पण झेल सुटतोय. अगदीच हाताची मांडणी जी आहे ती मात्र चुकलेली पाहायला मिळाली. शरीरावरती चेंडूचा वेध आपण पाहिला आणि निश्चितप्रमाणे एक धाव जोडली गेली आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या अंकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 46 धावांची गरज आहे. संदेश पाटील खूपच आव्हानात्मक धावसंख्या उभी राहिली आहे आणि अजूनही आता मात्र या 12 चेंडूमध्ये हात मोकळे करावेच लागतील फलंदाजांना.
नाही, इथून मोठ्या पटकी येणं देखील फार महत्त्वाचं आहे, कारण की लक्ष तुमच्याकडे 66 धावांचं आहे. जेव्हा समोर मोठं आव्हान असतो त्या आव्हानाला कुठेतरी उत्तर देणं फार महत्त्वाचं असतो. मोठे धावा बनवायचे तर तुम्हाला या षटकामध्ये गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. इथून तुम्हाला 20 अधिक धावा जर आल्या तर एक म्हणू शकता आपण की एक लढत मैदानामध्ये होत आहे. गोलंदाज पप्पू याला आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म वरती विकेट. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, भन्नाट वेग, निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते पप्पू याच्या माध्यमातून आणि सामन्यावरची पकड जी आहे ती हळूहळू मजबूत करण्याचं काम पप्पू याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती जोरदार प्रहार तर झाला. शॉर्ट ऑन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, पण एकंदर जर विचार केला तर या चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना संधी होती 2 धावा घेण्याची आणि त्या संधीचं मात्र सोनं केलंय. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्याकरता 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे चौकार लगावावाच लागेल. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पप्पू याची. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा साकारणं हे मात्र आव्हान असतं गोलंदाजाकरता आणि तेच आव्हान सुयोग्यरित्या पार केलंय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र ठीक समालोचन कक्षाला सलामी देतोय. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल षटकाराच्या मदतीनं 28 या अंकावरती. 28 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढले डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर मिस फील्ड पाहायला मिळते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच अजून एक गोष्ट आपण पाहिली तर नेव्हर टेक अ चान्स ऑन मिस फील्ड असं म्हटलं गेलं आहे. अशा वेळेस फलंदाज धावाच्या स्वरूपात भरपूर वेळेस बाद होताना पाहायला मिळतात, पण धाव घेताना सुद्धा यस नो वेट या 3 भूमिका खूप महत्त्वाच्या असतात. 2 धावांच्या मदतीने 30 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. अको टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चालला चेंडू. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन दी बोर्ड. सहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 6 षटकारांची आवश्यकता आहे. कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरती आणलं जाईल, परिवर्तन काय पाहायला मिळेल हे मात्र पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. बी रेडी बी फास्ट प्लीज. जरा घाई करायची आहे. लोणाड संघाने मात्र पकड मजबूत केलेली आहे या सामन्यावरची असं म्हणायला हरकत नाही आहे. 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहेत. फलंदाज विलास ज्यांचा आपण जर विचार केला तर 12 धावांवरती खेळताना आपण पाहतोय आणि फलंदाज बाळाराम यांना आपण पाहतोय 4 धावांवरती खेळताना. गोलंदाज गौतम बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. राईट आर्मवरती विकेटचा मारा. पुढचा चेंडू हाताळला जाईल
आणि नेहमीच जी चाचणी स्पर्धेचा उल्लेख जर आपण पाहिला तर भरपूर संघनायकांनी एक गोष्ट सांगितली की या स्पर्धेची प्रतीक्षा मात्र सर्व खेळाडूंना असते आणि 40+ क्रिकेट म्हटलं की ओल्डी गोल्डी क्रिकेट नाही तर इट्स अ लिजेंड क्रिकेट आपण पाहतोय. आणि यावेळेस मात्र धावचीतची संधी, फलंदाज बाद, विकेटचं पतन. विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. साई कृपा डुंगे आणि आईदेवी सोनाळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र शॉर्टपुलचा फटका, निघून चाललाय चेंडू, सीमारेषा पार, झन्नाटदार षटकार. नो चेंडू घोषित केलाय आणि नो चेंडू कोणता तर चेक गोलंदाजी आपण पाहतोय. याचाच अर्थ गोलंदाजाला आता मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये, कारण की थ्रो गोलंदाजी करिता अतिरिक्त पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य निर्णय पंचांनी दिलाय असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. आणि आता मात्र जर आपण एकंदर 9 धावा या चेंडूवरती दिल्या जातील, 2 धावा पेनल्टीच्या, त्याचप्रमाणे नो ची 1 धाव, अनेक षटकार, एकंदर धावफलक जाऊन पोहोचले. आता मात्र 42 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सोनाळे संघाचे संघनायक संतोषजी पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. अग्रिकोळी डाब्याचे प्रोप्रायटर आहेत. चवदार चविष्ट असं भोजन. गौतम यांची आक्षेपार्ह गोलंदाजी आढळली आणि निश्चितप्रमाणे त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. दरम्यान शुभागमन झालेलं आहे. सन्मान्य श्यामशेठ चौधरी यांना विनंती असेल आपण मंचावरती येण्याची विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. ज्यांनी या चाचणी स्पर्धेकरता जयमान सरवलीचं क्रीडांगण या आपल्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे. असं आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान्य श्यामशेठ चौधरी यांना मी विनंती करतो आपण मंचावरती येऊन मंचाची शोभा वाढवावी. वाईट चेंडूचा इशारा यापूर्वी पंचांनी केला होता आणि पुन्हा एकदा तोच इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 44 या अंकावरती. 44 रन्स ऑन दी बोर्ड. 44 धावा फलकावरती आहेत. अजूनही 22 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाकडून चूक घडते. फलंदाज मात्र धाव घेण्यास उत्सुक नाहीये आणि पुन्हा एकदा वाईटची हॅट्रिक पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या अंकावरती. 66 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि निश्चितप्रमाणे ऑर्गनायझिंग कमिटीने सूचना केलेली आहे
भिवंडी 40+ ग्रामीण मंडळाने की गोलंदाज गौतम लोणार संघाचे गोलंदाज आहेत, त्यांना यापुढे गोलंदाजी करता येणार नाहीये. कोणत्याही स्पर्धेत गोलंदाजी करता येणार नाहीये गोलंदाज गौतम यांना. लोणार संघाचे गोलंदाज. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, पण मात्र नाही. अंतर कुठेतरी कमी पडत आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. डोंगे संघाचे संघनायक, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. धावसंख्या आहे फलकावरती, धावफलक आपण पाहतोय 45 या अंकावर. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. षटक थोडंसं लांबवलं गेलंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की 9व्या चेंडूपर्यंत हाताळणी केली गेलेली आहे. कारण की कामचलाव गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय आणलं गेलंय. वाईट चेंडू हाताळला गेलाय. अवांतर 1 धाव. 10 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. क्लीन बोल्ड, दांडी गोल अराउंड द लेग्स. यशच्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. तर अशा प्रकारे लोणार संघ इथून मात्र या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे आणि नो डाऊट ॲट ऑल सामन्याचा सामनावीर नाव आहे जीवन. 56 धावांची खेळी आणि 2 विकेट्स त्याने अंकित केल्यात. टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आणि सोबतच टीम लोणारचे कॅप्टन. चला टॉस साठी या. चला लवकरात लवकर या. टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आणि सोबतच टीम लोणारचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या. सामनावीराच्या पुरस्काराकडे आपण दरम्यान भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष मनोजजी पाटील आणि लॉट कमिटी सदस्य निलमजी नाईक या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करतोय आपण पुढे यावं आणि या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचं आपण वितरण करावं. वेल डन, वेल प्लेड मिस्टर जीवन. जीवन विकास. हे 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. आणि जर आपण पाहिलं तर लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता सामना वीराचा पुरस्कार दिलेला आहे नामदेव चौधरी आणि त्याच्यानंतर जोडलं गेलेलं नाव जीवन यांचं आपण पाहतोय. चला टॉस साठी या. टीम लोणारचे कॅप्टन आणि टेमगरपाडा टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या लवकरात लवकर. पोटाला काही त्रास नाही
लोणार टीमचे कॅप्टन आपण या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. यस मनोजजी पाटील, राजूजी पाटील आपण देखील जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते पुढचा टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल. चला ग्राउंड खाली करा. मैदान खाली भिवंडी करा. ग्रामीण- पुढच्या मॅचला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी टॉस कडे बोलूया. टॉस बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी रोहन पाटील सज्ज आहेत. धन्यवाद संदेश पाटील. तर संघनायकांना प्रथमतः नाण्याची ओळख. 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना एका बाजूला आपण आणि एका बाजूला आहे अध्यक्ष लायन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांकडे नाणं सुपूर्द करतोय. राजू पाटील यांच्या हस्ते नाणेफेक. भिवंडी 40+ पण अध्यक्ष आलेला आहे. लाईन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे यांचे फोटो आपण पाहतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. तर टेमघरपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि निश्चितप्रमाणे प्रथमतः भिवंडी 40+ अध्यक्ष जो संघ आपल्या चाचणी स्पर्धेला आहे, यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि टॉस बोलला तर ह्या सीझनचा पहिला सामना असल्यामुळे टॉस हा महत्त्वाचा होता. नाणेफेक जिंकून आपला निर्णय काय असेल? प्रथमतः मी क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्त वेळ न घेता त्वरित आपण सामना असतील दोन्ही संघांच्या संघनायकांना आणि पूर्ण संघाला. तर नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे टेमघर प्रथम चा निर्णय घेतलाय. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज होत आहेत संदेश पाटील आणि मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. धन्यवाद रोहन पाटील फ्रॉम झिडके. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या क्षेत्रामध्ये नीलमदादा नाईक देखील या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनोजदादा पाटील उपाध्यक्ष या मुख्य व्यासपीठावर. सोबतच आपण पाहतोय संतोषजी